भेटते त्यावेळेला जॉईंट्स कसे द्यायचे असतात, अस्तरमध्ये आणि मेन फॅब्रिकमध्ये सुद्धा या बाहीला खूप ठिकाणी जॉईंट्स येणार आहेत, तर ते कसे द्यायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर इथे कसे जॉईंट्स द्यायचे आहेत ते मी बघा इथे दाखवलेलं आहे. हा आपण अस्तरवरती कटिंग घेतलं आणि बाहीला आपल्याला या बाजूला कपडा कमी पडत होता, तर या बाजूला या पद्धतीने इथे तिरक्यामध्ये बघा इथे जॉईंट्स देऊन घेतलेले आहे. ओके, तर इथे टीप दिली, याच्यावरती दिसते का बघा, इथे मी टीप दिली, त्यानंतर फॅब्रिक टर्न केलं आणि याच्यावर प्रेस टीप द्यायची आहे. आणि या बाजूला लावताना सेम हे दोनही शिलाईचे पार्ट आत येतील या पद्धतीनेच लावायचं. त्यावेळेला मी इकडे फॅब्रिक ठेवलं, इथे टीप दिली, हे पहा असं फॅब्रिक ठेवलं, इथे टिप दिली आणि हा पार्ट आता याच्यावरती ठेवून याच्यावर मी इथे प्रेस टिप देणार. तर या पद्धतीने इथे तुम्हाला दोन्ही बाजूत स्लीव्जमध्ये जॉईंट देऊन झाले. आता या बाजूला सुद्धा जॉईंट्स आपल्याला द्यायचे आहेत. तर हे बघा इथे मी प्रेस टिप देऊन तुम्हाला जॉईंट्स कसे द्यायचे हे दाखवलेलं आहे. दोनही टिप आपल्या आतल्या बाजूत आल्या पाहिजेत, या पद्धतीनं जॉईंट्स द्यायचे आहेत, नाहीतर बाही एकाच बाजूची तयार होते. क्लिअर? यासाठी आपल्याला दोनही बाही होईपर्यंत म्हणजे जॉईंट्स देऊन होईपर्यंत आपल्याला पलटायचीच नाही, इथे पिनअपच करून ठेवायचं आणि मग इथे आपल्याला हे जॉईंट्स आतल्या बाजूला येतील. या पद्धतीने इथे फॅब्रिक ठेवायचं, जसं मी दाखवलं या पद्धतीने इथे फॅब्रिक ठेवायचं, टिप देऊन घ्यायची, मग याच्यावरती फॅब्रिक पलटायचं, इथे प्रेस टिप द्यायची. सेम या बाजूला इकडे फॅब्रिक ठेवायचं, इथे हे जे फॅब्रिक आहे हे आपल्याला असं ठेवायचं आहे, इथे टिप देऊन घ्यायची आणि नंतर फॅब्रिक सरळ बाजूवर पलटायचं आणि इकडे प्रेस टिप देऊन घ्यायची. तर हे देऊन झालं. तर या पद्धतीने आपले हे जॉईंट्स लागलेले आहेत. आता मेन फॅब्रिक बघितलं तर ते सुद्धा खूपच कमी आहे, हे पहा या पद्धतीने. तर मेन फॅब्रिकला सुद्धा इकडे जॉईन येणार आहे आणि इकडे पण जॉईन येणार आहे. तर हा जॉईंट कसा द्यायचा एक बाही मी तुम्हाला करून दाखवते. तर याच्यासाठी आता पहिला तर काय करायचं, हा जो अस्तरचा पार्ट आहे तो अस्तरचा पार्ट एकच उचलायचा, यातला एक उचलला तो पुढच्या बाजूला ठेवला. ओके, त्यानंतर हे तीनही पार्ट उचलायचे आहेत. आता मी हा फोल्ड करते, हा पार्ट जसा ठेवलेला तसाच खाली घेतला इथे आणि त्याच्यावर हे तीनही पार्ट ठेवायचे, म्हणजे आतल्या साईडचे जो नॉच आहे तो इथे पण आतल्या साईडवरच आला पाहिजे. क्लिअर? आणि ब्लाऊज पीसचा जो सरळचा भाग आहे तो वरती आहे आणि या बाजूला पण वरती आहे आणि रॉंग पोर्शन आत आहे. रॉंग पोर्शन ब्लाऊज पीसचा आत आहे आणि हा सरळचा भाग वर आहे, या बाजूलाही सरळचा भाग वरती आहे. आणि आता आपल्याला यातला एक एक पार्ट उचलायचा आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तरचा उचलायचा. हो का, मेन फॅब्रिक एक आणि अस्तर एक, हे उचललं, याला पिनअप करायचं. आता मी हे फोल्ड केलं आणि हे बाजूला ठेवून देते. हा पार्ट आपण रेडी करून घेऊया आणि सेम तसा दुसरा पार्ट तुम्हाला रेडी करायचा आहे. तर आता मी इथे या पद्धतीने इकडे टीप देऊन घेणार आहे खाली. तर अर्ध्या इंचाची टीप आपल्याला इथे खाली देऊन घ्यायची आहे. तर इथे आपण आता ब्लाऊजवरती खालच्या बाजूनी अर्धा इंचाचं मार्जिन घेत आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि अगदी फिनिशिंगमध्ये द्यायचे आहे. इथे आपल्याला अस्तरचा भाग वरती घ्यायचा, यानंतर मध्ये मध्ये नॉचेस द्यायचे, ज्यामुळे आपला अस्तरचा आणि मेन फॅब्रिक असं खेचल्यासारखं होत नाही खालच्या बाजूनी. आणि याच्यावरती नख लावून आपण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि अस्तरच्या भागावर आपली टीप आली पाहिजे. आतला जो शिलाईचा कपडा आहे तो सुद्धा अस्तरच्या बाजूला राहील, या पद्धतीने पकडायचं आणि प्रेस टीप देऊन घ्यायची. आता हा जो अस्तरचा पार्ट आहे तो आतल्या बाजूवर हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा, जेणेकरून आपल्या मेन फॅब्रिक म्हणजे वरच्या बाजूला हा पोर्शन दिसला नाही पाहिजे. एक लाईन इतका आपल्या मेन फॅब्रिकचा पोर्शन आतमध्ये येईल अशा पद्धतीने हे फॅब्रिक सेट करायचं आणि त्यानंतर एका बाजूने आपल्याला टीप द्यायला सुरुवात करायची आहे. अगदी काठाबरोबर टीप द्यायची आहे, कारण इकडून आपल्याला जॉईंट्स पण द्यायचे आहेत. जॉईंट दिल्यानंतर हे फॅब्रिक दिसलं पण नाही पाहिजे, म्हणजे जॉईंट आपण टीप दिलेली ती. आणि या पद्धतीने अस्तर कुठे आहे हे बघत बघत आपल्याला व्यवस्थित हाताने कापड सेट करत करत सर्व भागावर आपल्याला टीप मारून मेन फॅब्रिक आणि अस्तर हे सेट करून घ्यायचं. तर पहिला तर जेवढं आहे तेवढं सेट करून घ्यायचं, जेणेकरून आपलं नंतरचं जेव्हा आपण पॅच लावणार आहोत ते सेट झाले पाहिजेत. कुठेही कापड असा उभरल्यासारखा किंवा उचटल्यासारखा दिसला नाही पाहिजे. आता इथे आपल्याला जे आपलं फॅब्रिक आहे त्यातला पार्ट उरलेले असतात ते कोणता कपडा इथे सेट होतोय ते बघायचं. सरळचा भाग सरळवर बघा, या पद्धतीने फॅब्रिक आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि रॉंग पोर्शन वरती असेल आणि बाहीचा रॉंग पोर्शन खाली असेल,
या म्हणजे मशीनवरती या पद्धतीने सेट करायचं आणि वरच्या बाजूनी जिथे आपण मगाशी टीप दिली होती त्या टीपवरच टीप आली तरी चालेल किंवा त्या टीपच्या थोड्या आतूनच टीप घ्यायची, जेणेकरून फॅब्रिक सेट व्हायला व्यवस्थित मदत होते. तर या पद्धतीने कापड पुढच्या बाजूला घ्यायचं आणि यावरती प्रेस टीप देऊन घ्यायची. फिनिशिंगकडे जास्त लक्ष द्यायचं, जेणेकरून आपलं काम हे छान दिसलं पाहिजे. कुठेही जोड असला तरीसुद्धा हा जोड आहे तो आपला काखेमध्ये जातो, त्यामुळे तो तसाही दिसून येत नाही. पण तरीसुद्धा आपलं काम जर परफेक्ट आणि फिनिशिंगने असेल तर आपल्या कस्टमर वाढण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे या पद्धतीने जरूर फिनिशिंगने काम करा. आणि ही बाही करत असताना आपल्याला दोनही बाही वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे 2 बाजूच्या झाल्या पाहिजेत याकडे लक्ष द्यायचं. आणि मुळात म्हणजे बाही सेट झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही जिथे आपण मुंड्यामध्ये बाही जोडणार आहोत तिथे दोनही पार्ट बरोबर आहेत का हे चेक करायचं. कोणताही पार्ट कमी जास्त असेल तर तो आत्ताच इथे कट करून घ्यायचा आणि या पद्धतीने 2 बाही आपण या तयार करून घेतल्या साईडला जोड देऊन. तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते जरूर प्रेस करा, जेणेकरून असे डिटेल व्हिडिओ तुम्हाला सुद्धा पाहता येतील. कटिंग स्टिचिंगचे खूप सारे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते जरूर बघा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.